भव्य नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडीने कोपरगाव दुमदुमले। आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथील संतांनी पूर्ण केलेल्या नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने कोपरगाव शहरात आज 18 मार्च 2026 रोजी भव्य नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले। सुमारे 3600 किलोमीटरचा पायी प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करून परतलेल्या संतांचे शहरवासियांनी जल्लोषात स्वागत केले। आत्मा मालिक ध्यानपीठ हे प्रत्येक मानवाच्या हृदयात परमेश्वर आत्मा निवास करतो या वैश्विक तत्वावर कार्यरत असून ध्यान साधनेद्वारे समाजात आत्मचिंतनाचा संदेश पोहोचवत आहे। परमपूज्य आत्मा मालिक माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली संत समूह विविध ठिकाणी आध्यात्मिक प्रसार करत आहे। या दिंडी सोहळ्याची सुरुवात कोपरगावातील साईबाबा कॉर्नर येथून झाली। त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमापर्यंत दिंडीने भव्य मार्गक्रमण केले। मार्गात ठिकठिकाणी नागरिकांनी दिंडीचे स्वागत करत फुलांचा वर्षाव केला। संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने या दिंडीचे विशेष स्वागत करण्यात आले। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी साधू संतांचे पूजन करून त्यांचा सत्कार केला। यावेळी मोठ्या संख्येने भाविक नागरिक क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते। या स्वागत सोहळ्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। नर्मदा परिक्रमेच्या या आध्यात्मिक यशाचा उत्सव कोपरगावकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। आत्मा 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 शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय महाराज। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। सबका मालिक आत्मा। या ठिकाणी जवळपास 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपल्याला ज्ञात आहे की आपल्या संस्कृतीमध्ये नर्मदा परिक्रमाचं एक आगळं वैशिष्ट्य त्या ठिकाणी समजलं जातं। जवळपास 4 महिने त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून अतिशय खडतर वाट खरं तर ती आहे आणि त्याच्यातून परमार्थ शोधण्याचा खरं तर ती एक वेगळी अनुभूती ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांना निश्चितच मिळालेली आहे येते। आणि अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांचं कोपरगावचं किंवा आपल्या परिसराचं पंचक्रोशीतून किंवा देश विदेशामध्ये ज्यांचं एक शक्तिपीठ म्हणू किंवा शक्ती केंद्र म्हणू असं आत्मा मालिक ध्यानपीठ योगपीठाच्या वतीने तिथले जवळपास 21 साधू संत त्या ठिकाणी गेले आणि 3600 किलोमीटरचा हा पायी प्रवास करून आज ह्या आपल्या नगरीमध्ये पोहोचलेले आहे। निश्चितपणाने स्वहितापेक्षा समाजहितासाठी ही सर्व साधू संत मंडळी त्या ठिकाणी काम करता आणि त्याचा कुठेतरी फायदा आपल्या समाजासाठी व्यापक दृष्टिकोनातून होतं। हे आपलं भाग्य आहे की या ठिकाणी परमपूज्य परमानंद महाराज किंवा आपले सगळ्यांचे निजानंद महाराज या ठिकाणी पायी त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करून आलेले आहे। परंतु परमानंद महाराज असतील किंवा इतर सर्वच संतांचं नेहमीच आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन भेटतं आणि आपलं भाग्य आहे की कोपरगाव नगरीमध्ये खरं तर आत्मा मालिक ध्यानपीठ त्या ठिकाणी आहे आणि आमच्यासारखे युवक घडवण्यामध्ये निश्चितपणाने एक मोठं योगदान या ध्यानपीठाचं त्या ठिकाणी आहे असं मी समजतो। पुनश्च एकदा सर्व त्या ठिकाणी मोठी भव्य मिरवणूक काढली। आज खरं तर धर्मवीर संभाजी महाराजांची पुण्यतिथी आज आहे। 40 दिवस या ठिकाणी तिथीनुसार आपण जी पाडव्याच्या आदल्या दिवशीची अमावस्या असते त्या दिवशी धर्मांतरासाठी 40 दिवस त्या ठिकाणी छळ झाला। त्याला प्रतिकार करून शेवटचा श्वास
धर्मवीर संभाजी महाराजांनी आजच्या दिवशी घेतला होता आणि ते बलिदान व्यर्थ न जाता आपण देखील त्याची जाणीव ठेवून आपल्या परिसरामध्ये आपल्या साधू संत असतील, आपल्या समाजासाठी आपल्या धर्मासाठी काम करणाऱ्या या सर्वच अनुभव किंवा विभूतींच्या मागं आपण त्या ठिकाणी सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे, ही आपली देखील नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणूनच कोपरगावकरांच्या या स्वागत कार्यामध्ये मी देखील सहभागी झालेलो आहे. पुनश्च एकदा सर्वच परिक्रमा जे काय 14 महिला आणि जवळपास 6-7 संत त्या ठिकाणी परिक्रमा करून आले आहेत, त्या सगळ्यांना नतमस्तक होतो आणि कोपरगावच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो की हे त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे. आत्मामाली. आपल्या मराठी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला आज गोदावरीच्या काठावर जवळपास 2.25 डझन साधक आणि संत महात्मे तब्बल 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करून आज त्यांचा पावन स्पर्श आपल्या या कोपरगाव शहराला झालेला आहे. निश्चितच खऱ्या अर्थानं नवीन वर्षाची एक नूतन वाटचाल आणि एक आगळावेगळा प्रारंभ या भूमीनं, या मातीनं आणि आपल्या शहरानं केलेला आहे. आत्ता संजीवनी उद्योग समूहाचे आदरणीय विनोद भैया कोल्हे यांनी सांगितल्यानुसार बुडत असे जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे या उक्तीप्रमाणे सकल मानवजातीच्या आत्मोद्धारार्थ आपलं जीवन समर्पित करणारे आज अनेक साधू महात्मे योगी मुनिजन या भूतलावरती आणि विशेष करून आपल्या कोपरगावच्या परिसरामध्ये आज कार्यरत आहेत. त्या शृंखलेमध्ये गुरुदेव जगन्नीदास माऊली तथा आत्मामालिक या सद्गुरुदेवांच्या कृपेनं या 21 जणांनी पूर्ण केलेली ही पायी परिक्रमा आज पवित्र या पावन संध्येला समस्त कोपरगावकर वासियांच्या वतीनं आदरणीय विवेक भैया कोल्हे आदी समूह अर्थात संजीवन उद्योग समूहाच्या वतीनं प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. या संतांचा स्पर्श या भूमीला परत एकदा झाला. त्यांची व्रतवैकल्य, त्यांची उपासना पूर्ण करून आज खऱ्या अर्थानं त्या नगरीच्या उद्धारासाठी आज त्यांची या ठिकाणी पावन उपस्थिती लाभली. आदरणीय छत्रपती संभाजीराजांच्या आजच्या या पवित्र पावन बलिदान दिली, ज्याप्रमाणे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं, तद्वतच आज साधू संत महात्मे आपल्या देहदंडनाद्वारे तुमच्या माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं स्वतंत्रता प्राप्त व्हावी, हृदयस्थित आत्म्याचं ज्ञान मिळावं म्हणून चालू असलेल्या तपश्चर्येचं पुष्प आज कोपरगावच्या पवित्र भूमीला त्यांनी या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचा सन्मानपूर्वक पूजनविधी आदरणीय भैया साहेबांनी आणि संपूर्ण त्यांच्या कार्यकर्त्यानं त्यांच्या संपूर्ण टीमनं केला. हृदय निवासी शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी केलेलं हे संतपूजन, हे स्वागत या ठिकाणी निश्चितच त्यासाठी गौरवोद्गार काढतो. त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. संपूर्ण कोपरगाववासियांनी आज दाखवलेलं प्रेम आणि या संत महात्म्यांचं केलेलं स्वागत समस्त धर्मक्षेत्राच्या वतीनं त्यांना भावपूर्ण धन्यवाद देऊन या ठिकाणी नतमस्तक होतो. नववर्षाच्या अर्थात पाडव्याच्या आपल्या सर्वांना गुरुदेव माऊलींच्या कृपाशीर्वादाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आत्मा.